रात्र उशिराची असते. आर्यन, सिया आणि समीर एका सुरक्षित ठिकाणी बसलेले असतात. पण वातावरणात एक विचित्र तणाव असतो. आर्यनच्या फोनवर आलेला मेसेज, गुड मूव्ह, त्याच्या डोक्यात फिरत असतो. सिया म्हणते, हे शक्यच नाही. तो आपल्याला कसा पाहू शकतो? समीर गंभीर होतो. तो म्हणतो, याचा अर्थ एकच आहे. आपण कुठेतरी ट्रॅक होत आहोत. आर्यन लगेच आजूबाजूला पाहतो. तो म्हणतो, म्हणजे मास्टर आपल्यावर नजर ठेवतोय. सिया घाबरते. ती म्हणते, मग आपण सुरक्षित नाही आहोत. समीर म्हणतो, कुठेच नाही. आर्यन उठतो. तो खोली तपासायला लागतो. भिंती, टेबल, लाईट्स, तो प्रत्येक गोष्ट पाहतो. तेवढ्यात त्याला काहीतरी दिसतं. एक छोटंसं डिव्हाइस, भिंतीच्या कोपऱ्यात लपलेलं. तो ते काढतो. समीर जवळ येतो. तो म्हणतो, हे कॅमेरा आहे. तिघेही थबकतात. सिया हळू आवाजात म्हणते, म्हणजे तो आपल्याला सगळं पाहत होता. आर्यन म्हणतो, फक्त पाहत नाही, तो आपल्याला कंट्रोल करत होता. समीर म्हणतो, मग ही इथे कुणी लावलं? आर्यन काही क्षण शांत राहतो. मग तो म्हणतो, जो आपल्याला खूप जवळून ओळखतो तो. तिघेही एकमेकांकडे पाहतात, कारण याचा अर्थ मास्टर त्यांच्या खूप जवळ आहे. तेवढ्यात आर्यनचा फोन पुन्हा वाजतो. अननोन नंबर. आर्यन कॉल उचलतो. फोनवरून तोच थंड आवाज येतो, तुला सापडलं ना? आर्यन काही बोलत नाही. तो फक्त ऐकत राहतो. तो आवाज पुढे म्हणतो, तू खूप हुशार आहेस, पण अजून खूप काही पाहायचं बाकी आहे. आर्यनचा राग वाढतो. तो म्हणतो, तू कुठे आहेस? तो आवाज हलकं हसतो, मी तिथेच आहे, जिथे तू आहेस. तिघेही दचकतात. आर्यन लगेच आजूबाजूला पाहतो, पण कुणीच दिसत नाही. सिया म्हणते, तू इथेच आहे? समीर म्हणतो, किंवा तो आपल्याला पुन्हा खेळवतोय. आर्यन शांत होतो. तो म्हणतो, बस, आता पुरे. आता आपण त्याला शोधणार नाही, आपण त्याला बाहेर काढणार. सिया विचारते, कसं? आर्यन हसतो. तो म्हणतो, त्याचाच खेळ त्याच्यावर वापरून. आता खेळ बदलणार आहे. आर्यन मास्टरला शोधणार नाही, तो मास्टरला स्वतः बाहेर यायला भाग पाडणार आहे. पण तो प्लॅन काय आहे? पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरी बॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.